गुन्हे शाखा घटक 1 ठाणे 1,69,26,000 किमतीचा 1 किलो 209 ग्रॅम वजनाचा MD या अंमली पदार्थाचा साठा जप्त। मुंब्रा बायपास उड्डाणपूल लगत मुंब्रा येथे गुन्हे शाखा घटक 1 ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रचलेल्या सापळ्यामध्ये इसम नामे मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा हा त्याच्या ताब्यातील मारुतीमधून संशयितरित्या जात असताना त्यास ताब्यात घेऊन त्याचे कारची झडती घेतली असता त्यामध्ये 1,69,26,000 रुपये किमतीचा 1 किलो 209 ग्रॅम वजनाचा MD या पदार्थाचा साठा मिळून आला आहे। त्याबाबत मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात आरोपी नामे मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा वय 55 वर्ष यास अटक करण्यात आलेली आहे। नमूद आरोपी त्याचे साथीदार तसेच त्याने सदरचा माल कोठून व कसा आणला याबाबत सविस्तर तपास चालू आहे। सदरची कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर पंजाबराव उगले, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शोधे गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, दीपक जाधव, भारत आरवंदेकर, पोलीस हवालदार नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, शशिकांत सावंत, महिला पोलीस नाईक तेजश्री शेडके, पोलीस शिपाई मयूर लोखंडे, सागर सुरळकर सर्व नेमणूक गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे। गुन्हे शाखा घटक 1च्या अधिकारी आणि टीमला माहिती मिळाली होती की एक इसम हा ठाणा परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API अमित यादव, PSI शिरसाट आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगाने संशयित इसम मोहनलाल शर्मा उर्फ जोशी हा राहणार वाडा जिल्हा पालघर इथला आहे। हा इसम त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ घेऊन आला। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 1 किलो 209 ग्रॅम MD पावडर ही जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे 1,69,00,000 इतकी आहे। तसेच त्याचं वाहन, इतर काही मुद्देमाल, मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं। त्या अनुषंगानं NDPS कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे। त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे, त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे। त्या अनुषंगाने त्याने ही MD पावडर कुठून विकत घेतली, ती कुठं बनवण्यात आली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा NDPS अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। 23 तारखेपर्यंत पोलीस स्टार न्यूज ब्युरो मुंबई।